राजा होता. त्याला आपल्या प्रजेशी प्रत्यक्ष संपर्क ठेवायला खूप आवडायचं. तो नेहमी वेगवेगळ्या वेशात राज्यभर फिरायचा आणि जनतेच्या अडचणी, दुःख, गरजा जाणून घ्यायचा. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला, आपण संपूर्ण देशभर प्रवास करून लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यावर अनेक महिने तो चालतच देशभर फिरला. गावोगाव गेला, लोकांशी संवाद साधला, अनुभव घेतला. शेवटी तो राजधानीत परतला. परतल्यानंतर मात्र तो महालातून बाहेरच पडेनासा झाला. त्याचे पाय प्रचंड दुखत होते. मंत्रीगण त्याची भेट घेण्यासाठी महालात गेले. राजाने त्यांना सांगितले की रस्त्यातल्या दगडधोंड्यामुळे माझे पाय खूप दुखत आहेत. काहीतरी उपाय लवकर शोधा. सर्व मंत्री विचारमग्न झाले. तेवढ्यात राजा स्वतः म्हणाला, या देशात कुणालाही अशा त्रासातून जावे लागू नये म्हणून आपण संपूर्ण रस्त्यावर चामडे अंथरूया. हे ऐकून मंत्रीगण हतबुद्ध झाले. राजाची आज्ञा टाळता येणारी होती आणि हा उपाय पूर्णपणे अशक्य आणि हास्यास्पद होता. बराच वेळ कोणी काही बोलले नाही. शेवटी एक शहाणा मंत्री पुढे आला आणि म्हणाला, महाराज, एक उपाय सुचवतो. जर आपण संपूर्ण देशभर चामडे अंथरणार असाल तर त्याऐवजी तुम्ही स्वतःसाठी चांगल्या प्रतीचे चामडी जोडे तयार का करू नये? याने तुमचे पाय सुरक्षित राहतील, खर्चही कमी होईल आणि अन्यांना त्रासही होणार नाही. राजा थोडा विचारात पडला. मग त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. खरंच किती सोपा आणि बुद्धिमान उपाय आहे, असं म्हणून त्याने लगेचच जोडे तयार करण्याची आज्ञा दिली. तात्पर्य भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. समस्या सोडवताना व्यापक दृष्टिकोन, शहाणपण आणि इतरांचे विचार ऐकण्याची तयारी हवी. अनेकदा सोपा उपाय समोर असतो, फक्त तो पाहण्याची दृष्टी लागते.